नेक नजर छवि दिखला जाए सावरे सलोने मदभरे निहाल गाय चतुर्भुजित आनंद कालन एकदंत चतुर्भुजित विशाला गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण चंचल शशि प्रभु स्तुति करत है चंचल शशि प्रभु स्तुति करत है शुभदायक बुद्धि कृपाला
गणपत विघ्नहरण गजानन गणपत विघ्नहरण गजानन गणपत विघ्नहरण 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 गजानन. हंसध्वनीमधली ही गणेश वंदना आपण ऐकलीत आणि त्याला आजचा मुहूर्त आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्ताचा दिवस, तो म्हणजे गुढीपाडवा. आजच्या दिवसाला गुढीपाडवा असं म्हणतात, याचं कारण आज घरोघरी गुढी उभारतात म्हणून याला गुढीपाडवा असं म्हणतात. आता या खरं तर दिवसाला कुठल्याही प्रकारचा धार्मिक असा काही आधार नाही आहे, कारण हा एक आनंदाचा दिवस आहे. खूप पूर्वी शालिवाहन राजानं इथल्या शक राज्यकर्त्यांवर विजय मिळवला. तो हा दिवस लोकांनी आणि राजांनी एकत्र मिळून आनंदानं साजरा करायचा, त्याचीच पुढं परंपरा बनली. अशाच एका समृद्ध संगीत परंपरेचा वारसा ज्यांना लाभला असे 2 अत्यंत गुणवान आणि त्याहीपेक्षा अत्यंत मेहनती असे कलावंत आपल्यासोबत आहेत. शौनक अभिषेकी. शौनक अभिषेकी, आपलं स्वागत. आणि आपल्याबरोबर अर्थात देवकी पंडित आणि शौनक अभिषेकी यांना नुसताच समृद्ध असा वारसा लाभलेला नाही, तर त्या वारशाला जतन करत त्यांनी स्वतःपासून एक आणखीन चांगली परंपरा या काळात निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षको, अशा बदलत्या काळामध्ये परंपरा निर्माण करणं हे एक प्रचंड मोठं आव्हान असतं आणि ते आव्हान या दोघांनी अत्यंत समर्थरित्या अनेक दशकं पेलून धरलेलं आहे. खरं तर या दिवसाला आणखीन एक पौराणिक आधार आहे, तो म्हणजे आजच्या दिवशी 14 वर्षाचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला परत आले असा दिवस. नवीन संकल्प करायचा, नवीन आशा मनात बाळगायचा आणि त्या संकल्पासाठी ध्यास एक बाळगायचा दिवस कुठला असेल तर तो आजचा गुढीपाडव्याचा दिवस. पुन्हा एकदा आपल्या दोघांचं स्वागत. शौनक, घराण्यातूनच एका समृद्ध गायकीचा वारसा मिळाला. आपले पिताश्री जितेंद्र अभिषेकी यांनी अनेक गुरूंकडे शिक्षण घेतलं. त्याच्यात जगन्नाथ बुवा होते, CR व्यास होते, अजमत हुसेन खान साहेब होते. अशांकडून म्हणजे एक ज्याला विद्याग्राही अशा प्रकारची वृत्ती म्हणतो तशी परंपरा त्यांना लाभली. आपल्यावर जेव्हा गाण्याचे संस्कार झाले तेव्हा ते घरातनं वडिलांनी केले तर उघडच आहे, परंतु या व्यतिरिक्त आपल्यावर गायकीचे संस्कार कोणी केले? आपण सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे. देवकीताई पण त्याच परंपरेत शिकली आहे. त्यामुळे सर्व शिष्य आमच्या घरी राहून बाबांकडे गाणं शिकायचे. तर माझे प्राथमिक संस्कार हे त्या शिष्यांकडनं झालेले आहेत. म्हणजे मी लहानपणी राजा काळे, मंगेश मुळे, अजित कडकडे, सुधाकर देवळे अशा लोकांच्या सानिध्यात राहिलेलो आहे. जास्त माझं लहानपण सगळी एका परंपरेचीच नावं आहे का? एक समृद्ध परंपरा जी आपण म्हणतो. ज्येष्ठ गुरुबंधू आणि गुरु आहेत सगळे. तर त्यांच्याकडून भरपूर माझ्याकडनं पाठांतर त्या लोकांनी करून घेतलं. मला राग कळत नव्हता, मला मी काय गातोय कळत नव्हतं, पण 40-50 बंदिशी मुखोद्गत होत्या. तर ती शिक्षणाची जी हे तिकडनं सुरू झाली. त्यानंतर बाबांनी मला कमलताई तांबेंकडे पाठवलं, ज्या मगुबाई कोर्डीकरांच्या ज्येष्ठ शिष्या होत्या. त्यांनी माझा पूर्ण बेस तयार करून घेतला संगीतातला, अलंकार, सूर. आणि नंतर जेव्हा बाबांना वाटलं की खरंच हा काहीतरी करायचा प्रयत्न करतोय पूर्ण सिन्सिअरली, तेव्हा बाबांनी मला त्यांनी शिकवायचं ठरवलं. नाही तर बाबा असं जोपर्यंत कोणाला लगन त्यांना वाटत नाही तोपर्यंत शिकवायचं नाही. त्यांनी बघितलं की ह्याला करायची इच्छा आहे, मग त्यांनी मला शिकवलं. आता हे शिकवत असताना गुरु शिष्य परंपरा होती. या गुरु शिष्य परंपरेचं वैशिष्ट्य काय सांगाल? कारण याच्यातच शतकानुशतकांचा आपल्याकडच्या अभिजात शास्त्रीय संगीताचा वारसा लपलेला आहे, ठेवा दडलेला आहे. मला वाटतं काही विद्या अशा आहेत की ज्या गुरुमुखातनं शिकल्या जाऊ शकतात. करेक्ट. आणि त्यापैकी एक संगीत आहे.
ह्याला दुसरा पर्याय नाही आहे. ह्याला युनिव्हर्सिटीज किंवा विद्यालय ही पर्याय नाही. तो एक चांगला मार्ग आहे गाणं शिक्षण, एक चांगला कान तयार करायला. किंवा पण तुम्हाला जर चांगला गायक बनायचं असेल किंवा चांगलं गाणं संगीत तुम्हाला यायला, तर तुम्हाला एखाद्या गुरुकडे जाऊन त्याच्या चरणाशी बसून गाणं शिकण्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि ही कला त्यातली एक आहे. आणि मला आश्चर्याची गोष्ट एक वाटते की जेव्हा आमचे वडील हे आजन्म शिष्याच्या भूमिकेत राहिलेले गुरु होते. म्हणजे बाबा म्हणायचे करता गुरु न करता शागिर्द. वा. जो करत राहतो तो गुरु होतो, जो नाही करतो शागिर्द राहतो. पण ते स्वतः या भूमिकेत, त्यामुळे आम्हाला शिकवताना ते स्वतः बाहेर जाऊन शिकायचे. म्हणजे बाबांना पद्मश्री मिळाल्यानंतरही, त्यांची 61 झाल्यानंतरही ते कोल्हापूरला अजिजुद्दीन खासाबांकडे जाऊन जयपूर घराण्याचं गाणं शिकत होते. त्यामुळे आणि त्यांना जसं आपण म्हणालात की ते त्यांच्या आधीच्या पिढीच्या लोकांकडनं शिकलेच. म्हणजे अजमत हुसेन खासा, जगन्नाथ बुवा पुरोहित, अजून काही लोक, निवृत्ती बुवा. पण त्याचबरोबर त्यांचे समवयस्क जे होते, व्यासबुवा किंवा रामाश्रय झा, यांच्या सगळ्यांच्या बंदिशी आणि राग त्यांनी गाऊन त्यावेळेस फार फेमस केले होते. म्हणजे त्यांना कोणाकडनं घ्यायला काहीच वाटायचं नाही. मला आठवतं की आमचे राजाकाळे म्हणून ज्येष्ठ शिष्य बाबांचे, त्यांनी एकदा पुण्यातली बंदिश ऐकवली होती. तर बाबा म्हणले मला द्या ती. गुरु शिष्याला सांगतोय की मला ती बंदिश दे म्हणून. वा. ही इतकी मोठी गोष्ट होती त्यांच्याकडे. आणि अशा परंपरेत आम्ही शिकलेलो आहे. ती जी विद्याग्राहकता आहे, ती विद्याग्राहकता आजही तुमच्या नुसत्या गायनाच्या सादरीकरणामध्ये नव्हे, तर तुमच्याशी गप्पा मारताना, तुमच्याशी बोलताना, तुमच्याबरोबर तुमच्या सहवासात सातत्यानं जाणवत राहते. याच गुरु शिष्य परंपरेतून, एक समृद्ध वारशातून आलेली एक रचना आपल्याकडून. मी आपल्याला उस्ताद अजमत हुसेन खान साहेब, ज्यांनी बाबांना अत्रवली घराण्याचं शिक्षण दिलं, त्यांची एक राग मारुबियागमधली बंदिशी ऐकवतो. मारुबियागमध्ये अनेक सुंदर बंदिशी आहेत, की त्याचप्रमाणे एक वेगळं चलन घेऊन येणारी बंदिशी आहे. प्रयत्न करतो. बनता बन हारी, बनता बन हारी, सखी रे मोरे भाग अजागी, बनता बन हारी, दिल रंग बिरहा कठिन बैरन भई, पिया पे रस पाके, बनता बन हारी, सखी रे मोरे भाग अजागे, बनता बन वाह. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.